आणि पाकिस्तानमधून आणखी एक मोठी बातमी, अशी बातमी की ज्यामुळे पाकिस्तान सरकारच्या अडचणी आणखी वाढू शकतात। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगातच मृत्यू झाल्याचा खळबळजनक दावा पाकिस्तानमधल्या एका पत्रकाराने केलाय। इम्रान खान यांना त्यांच्या कुटुंबियांना भेटू दिलं जात नाही, तसंच इतर महत्त्वाच्या व्यक्तींनाही भेटू दिलं जात नाही, त्यामुळे ते मृत झाले असावेत असा संशय 3 वरिष्ठ लष्करी सूत्रांनी व्यक्त केलेला आहे, असा दावाही पत्रकाराने केलाय। मात्र या सूत्रांनी इम्रान खान यांचा मृतदेह पाहिलेला नाही किंवा तसा कोणताही पुरावा त्यांच्याकडे नाही असंही कळतंय। पाकिस्तानी पत्रकार वजाहत सईद खान यांनी हा दावा केलाय। 3 ऑफिसर्स ने अलग अलग तरीकों से ये इजहार किया है that Imran Khan is no longer with us, and that is the reason why the Pakistan Army and the Army Chief are keeping him from the rest of the country. गेल्या काही वर्षांपासूनच इम्रान खान यांना त्यांच्या कुटुंबियांना भेटू दिलं जात नाही आणि याच मुद्द्यावरून त्यांच्या बहिणींनी, त्यांच्या पक्षानेही अनेकदा जोरदार आंदोलनं केलेली आहेत। त्यानंतर त्यांच्या बहिणींना भेटू दिलं होतं, त्यावेळी इम्रान यांची प्रकृती खालावल्याची माहिती त्यांच्या बहिणीनं दिली होती। दरम्यान इम्रान यांना भेटू न दिल्यामुळे अनेकदा आंदोलनंही झालेली आहेत पाकिस्तानमध्ये। कधी झाली आहेत ही आंदोलनं पाहूया एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून। इम्रान खान यांच्या सुटकेची मागणी पीटीआयने केली होती 2024 ऑक्टोबरमध्ये, आणि त्यावेळी पीटीआय आणि इम्रान समर्थकांनी त्यांच्या सुटकेच्या मागणीसाठीच आंदोलन केलं होतं। मात्र सरकारनं त्यावेळी कठोर कारवाईचा अवलंब करत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला। नोव्हेंबर 2025 मध्ये इम्रान यांच्या 3 बहिणींना इम्रान यांची भेट नाकारण्यात आली। त्यावेळी बहिणींनी अडियाला तुरुंगाबाहेर ठिय्या मांडला होता। खैबर पख्तूनख्वाच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा यात मारहाण करण्यात आली होती। तेव्हा पीटीआय आणि इम्रान समर्थकांकडून निदर्शनं करण्यात आली। तर डिसेंबर 2025 मध्ये म्हणजे लगेच महिन्याभरातच पीटीआय आणि इम्रान समर्थकांकडून पुन्हा निदर्शनं करण्यात आली। इम्रान खान यांना भेटू न दिल्याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं। दरम्यान इम्रान खान हे तोशखाना भेटवस्तू भ्रष्टाचार प्रकरणी ऑगस्ट 2023 पासून रावळपिंडीच्या अडियाला तुरुंगात बंद आहेत। तसंच अल कादिर ट्रस्ट प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे। काय आहे अल कादिर ट्रस्ट प्रकरण पाहूया एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून। पाकिस्तानच्या नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोकडून अल कादिर ट्रस्ट प्रकरणात डिसेंबर 2023 मध्ये इम्रान खान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। पत्नी बुशरा बीबी तसंच इतर 6 व्यक्तींवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी 50 अब्ज रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला। इम्रान खान, पत्नी बुशरा बीबी, भूमाफिया मलिक रियाज आणि बुशराची मैत्रीण फराह गोगी यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले। पंतप्रधान झाल्यावर मलिक रियाजला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अडकवल्याचा आरोप इम्रान खान यांच्यावर करण्यात आला। त्याच्या हस्तकाला लंडनमध्ये अटक करवली, त्याच्याकडून 40 अब्ज पाकिस्तानी रुपये जप्त देखील केले। 2 करारांद्वारे रियाजच्या हस्तकाकडून जप्त केलेले पैसे ब्रिटन सरकारकडून इम्रान खान सरकारनं परत मिळवले। मात्र इम्रान खान यांनी मंत्रिमंडळापासून या पैशांची माहिती लपवली असा आरोप आहे। उलट अल कादिर नावाचा एक ट्रस्ट स्थापन करून धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली एक विद्यापीठ स्थापन केल्याचा ठपका इम्रान खान यांच्यावर ठेवण्यात आला। त्याच्या संचालक मंडळातील सदस्य होते इम्रान खान, बुशरा बीबी आणि फराह गोगी। यासाठी मलिक रियाजनं अब्जावधी रुपयांची जमीन दिल्याचाही ठपका ठेवण्यात आलेला आहे। बुशरा बीबीला हिऱ्याची अंगठी देखील रियाज मलिककडून भेट देण्यात आली असाही एक आरोप आहे, आणि त्या सगळ्या बदल्यात रियाजवरील सर्व प्रकरणं इम्रान खान सरकारनं रद्द केली असा एक आरोप करण्यात आलेला आहे।